आता कार्यक्रमाचे अध्यक्ष वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड नोंद विनामूल्य कीर्तन सेवा वेळोवेळी आपल्याला त्यांचं मार्गदर्शन मिळत असतं असे आमचे वडील तथा संस्थेचे अध्यक्ष वैराग्यमूर्ती आदरणीय वंदनीय पूजनीय रामकृष्ण रणदिवे बापू यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद गणाविनाशः सकळ देवादी देव कृपाळाजी केशवा महानंदा महानुभावा सदाशिवा सद्रूपा. आज 26 जानेवारीच्या निमित्ताने पाटोदा आणि पाटोदा परिसरातील अनेक मान्यवर बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. सभापती रामेश्वरजी गोरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. शुभेच्छा बालविद्यार्थ्यांना दिलेल्या आहेत. घोडके मामा आहेत. माझे लहानपणीचे मित्र बाळूआबा पैलवान वस्ताद, ज्यांनी स्वतः तर पैलवानकी केली, आजही खूप व्यायाम करतात, मेहनत करतात आणि आपला मुलगा कुस्ती क्षेत्रामध्ये पाठवून भारत देशाला सुवर्ण पदक मिळवून दिलं. ते राहुल आवारे त्यांचे वडील बाळूआबा या ठिकाणी आज आवर्जून उपस्थित आहेत. ते अजूनही कुस्त्या खेळायला जातात. आताही अंबाजोगाईला त्यांना जायचं आहे, गडबड करतात. मी म्हणलं बसा 5-10 मिनटं. आणि त्याचबरोबर मच्छिंद्र बाप्पा गीते दिघोळकर हे आपल्या परिसरातील एक खूप माणुसकी जपणारं असं व्यक्तिमत्व आहे. चलता चलता आत्ता या ठिकाणी आपल्या शाळेला इथं येऊन बक्षीस दिलेलं आहे त्यांनी 500 रुपयाचं. आणि बाप्पाचं भवितव्य आपल्या परिसरामध्ये त्यांची जनसेवा आहे. जामखेड, खर्डा, दिघोळ या परिसरामध्ये त्यांचं काम आहे. लोक त्यांना मानतात आणि चांगलं व्यक्तिमत्व आहे. आवर्जून आपल्या या शाळेला त्यांनी भेट दिलेली आहे. बाप्पाला हे धन्यवाद देतो. दुसरे माझे लहानपणीचे वर्गमित्र आहेत याह्याबाई चाऊस, ज्यांची मुलं आपल्याकडे नातवंड शाळेमध्ये शिकली आणि आज ते आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. पाण्याच्या बॉटल, मुलांना खाऊ देण्याचं काम त्यांचा मुलगा अजिज भाई, आपली जे मोबाईल शॉपी आहे ती त्यांच्या मुलाची शॉपी आहे. ती या बाई मी लहानपणीचे आम्ही मित्र एका बाकड्यावर बसायचो कधी मध्ये. हो, एक माणुसकीचं व्यक्तिमत्व आहे. तेही आज आवर्जून या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये उपस्थित झाले. त्यांनाही धन्यवाद देतो. माझे भाचे डॉक्टर गोरे हेही आज या ठिकाणी त्यांनी चांगला मार्मिक दृष्टांत अर्धा ठेवला. ते म्हणले आता पुढच्या वेळेस सांगतो. आमचे डॉक्टर गोरे सुद्धा एक माणुसकी जपणारं व्यक्तिमत्व आहे, प्रेम देणारं व्यक्तिमत्व आहे. त्यांची मुलं आपल्या शाळेमध्ये आहेत आणि त्यांनाही धन्यवाद देतो. माझे दुसरे भाचे आनंदराव राऊत, माजी सरपंच पाटोदा, त्यांनी सरपंचाच्या काळामध्ये खूप पाटोद्यासाठी चांगलं काम केलेलं आहे. लोकांच्या अडीअडचणी सोडवण्याचं काम केलंय. त्यांची उपस्थिती आहे. हे सगळे ही कंपनी सगळे आपल्या शाळेचे आधारस्तंभ मंडळी आहे. आनंदरावला धन्यवाद देतो. आमचे विठ्ठल भाऊ भोसले बागायतदार आहेत. भाऊचाही खूप मोकळा स्वभाव आहे. आमचे गर्जे आबा तेही माझ्यापाशी असतात, त्यांचाही मोकळा स्वभाव आहे. आमचे राम राऊत, आमचे पाहुणे, तेही आज आवर्जून उपस्थित आहेत. त्यांनाही धन्यवाद देतो. डिगोळचे आमच्या डिगोळ माळेवाडीचे भावी सरपंच संतोषरावजी माने आज आवर्जून उपस्थित आहेत. त्यांनाही धन्यवाद देतो. आणि विशेष आमचे संदीप भाऊ गीते, सामाजिक कार्यकर्ते, दिघोळ, खर्डा, जामखेड परिसरातील एक खूप चांगलं व्यक्तिमत्व. आणि
आमच्यावर खूप प्रेम करणारं असं व्यक्तिमत्व आवर्जून दिवळून या ठिकाणी भाऊ उपस्थित झाले. भाऊ तुम्हाला धन्यवाद देतो. माझे पुतणे नामदेव रंधवे या ठिकाणी आवर्जून आहेत, राजेंद्र राऊत आहेत आणि आपल्या या संत तुकाराम महाराज विद्यालयाचे सर्व शिक्षक बंधू, मुख्याध्यापक गवळी सर, सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आणि माझ्या सर्व माता भगिनी आज या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. तुम्हाला सर्वांना पहिल्यांदा मी धन्यवाद देतो. आणि मुलांनो, मी जास्त काय बोलणार नाही, वेळ खूप झालेला आहे, पण जाता जाता एक संदेश देऊ इच्छितो. आजच्या या निमित्ताने देश स्वतंत्र करण्यासाठी देशभक्तांनी खूप कष्ट घेतले आणि देश स्वतंत्र झाल्यानंतर देश व्यवस्थित सुरळीत चालावा, समृद्धी यावी, या देशाचं भलं व्हावं, आनंदमय वातावरण, समाधानाचं वातावरण निर्माण व्हावं आणि म्हणून जी नियमावली संविधानामार्फत तयार करण्यात आली आणि या देशाचा कार्यभार सुरळीत सुरू झाला, तिथून पुढं हा 26 जानेवारी हा कार्यक्रम, झेंडावंदनाचा कार्यक्रम आपण संपूर्ण देशभर साजरा केला जातोय. मीही PVP कॉलेजला झेंडावंदन करून आलो. तिथंही मुलींनी जे लेझिम खेळले, लेझिम पथक पाहून आलो. बाकीचे कार्यक्रम तिथंही सर्वत्र चालू आहेत आणि या ठिकाणी ज्या आपल्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींनी जी काही भाषणं केली, खूप खूप मला समाधान वाटलं. आता लेकरं असते, थोडा दबाव येतो, थोडे अडकत येत, कारण काय झाड काय एकदम मोठं होत नसतं, बारीक रोपटं असतं, पण पाणी घालत 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 ते एकदम झाड मोठं होतं. तसं स्टेज डेअरिंग येण्यासाठी प्रत्येकाने सहभाग घेतला पाहिजे भाषणाचा, कारण तुम्हाला बोलायची सवय लागली पाहिजे, तुम्ही मोठे झाला पाहिजेत. आणि आपल्या या संस्थेचं एक ब्रीद वाक्य मी ठरवलेले ते तुम्हाला कुठंच पाहायला भेटणार नाही. पहिलं एक ब्रीद वाक्य असं होतं, विना सहकार नाही उद्धार. पण सहकारामध्ये बऱ्याच ठिकाणी स्वाहाकार झाला आणि उद्धार झाला नाही संस्थांचा. आणि म्हणून मी या ठिकाणी एक स्वतः ते वाक्य तयार केलेलं आहे. संस्था ज्यावेळेस नोंदणी करायची होती त्यावेळेस की विना संस्कार नाही उद्धार. चांगला संस्कार असल्याशिवाय, चांगले विचार आपल्या डोक्यात प्राप्त झाल्याशिवाय आपला खऱ्या अर्थाने उद्धार होत नाही. म्हणून विना संस्कार नाही उद्धार हे ब्रीद वाक्य आपल्या संत तुकाराम महाराज विद्यालयाचं आहे. आणि त्याचप्रमाणे माझे सगळे शिक्षक बंधू, काळे सर असतील, ढवळे सर असतील, मलंगनेर सर असतील, होनमाने सर असतील, अरुण शेठ गवळे असतील, आमचे रंधवे TR सर असतील, राऊत सर असतील, आमचे रंधवे DB सर असतील, गवळी सर असतील, सर्व हे शिक्षक बंधू सुद्धा आपल्या विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी लक्ष देतात. म्हणून मी संस्थेच्या वतीने सर्व शिक्षक बंधूंना या ठिकाणी सुद्धा माझ्या वतीने तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो. मग मॅडम असतील, सर्वांना धन्यवाद देतो. तुम्ही चांगलं काम करताय आणि अजूनही तुम्ही खूप चांगलं काम करा. आपली संस्था आता नंबर 1ला प्रगतीपथावर आहे. असतील काही शाळेमध्ये विद्यार्थी जास्त, पण आपल्यासारखं लक्ष देण्याचं काम आपले शिक्षक बंधू जसे लक्ष देतात तसं दुसरीकडे मी पाहतोय तेवढं लक्ष कुठं दिलं जात नाही. यायाबाई आणि यायाबाई सारखी माणसं आपल्या शाळेमध्ये मुलं घालतात. ते काय वेडे नाहीत, हो, ते फार हुशार माणसं आहेत आणि त्यांनी सुद्धा आपल्या शाळेकडे लक्ष केंद्रित केलेलं आहे. तर या ठिकाणी मी शिक्षक बंधूंना, सर्व शिक्षकेतर जे माझे कर्मचारी बांधव आहेत त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो, चांगली सेवा देतात. तर या ठिकाणी सातत्याने सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा तुम्ही वाढवा. आपल्या शाळेमध्ये सुद्धा काळे सर इथं एखादा मोठा कार्यक्रम दिवाळीच्या निमित्ताने घ्या किंवा उन्हाळ्यामध्ये एखादा कार्यक्रम घ्या. आपली शाळा ही नंबर 1ची शाळा होऊ लागलेली आहे. सगळ्या लोकांचं पाठवण्याचं लक्ष आहे आता आपल्याकडं. मला विचारतेत
की बापू तुमच्या शाळेमध्ये आमची मुलं टाकायची आहेत. म्हणलं टाका. म्हणले थोडं लांब वाटतंय. म्हणलं काय नाही, लांब असलं तरी हरकत नाही, लांब असू द्या, थोडं मुलांना कष्ट पडू द्या, पण मुलगा सर्वांगाने या ठिकाणी चांगला बनणार आहे. या ठिकाणी आमचे शिक्षक बंधू चांगला अभ्यास करून घेतात. आणि मुलांना तुम्हाला सांगतो, मी सतत सांगत आलोय, विद्यार्थीनो तुम्हाला सुद्धा सांगतो, आपल्या गुरुजनांनी जो रोज आपल्याला शाळेत जे शिकवलंय ते रोजची रोज घरी तुम्ही अभ्यास करत जा. त्याचा वर्गात शिकवलेलं जर संध्याकाळी वाचलं, लिहून काढलं, म्हणजे अभ्यास केला, शिकवला, तर परीक्षेपर्यंत ते विसरत नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. म्हणून वर्गात शिकवलेलं दररोज वाचलं पाहिजे. नाही तर गेलं की दप्तर फेकून दिलं आणि पुन्हा बघायचं नाही. तर तो अशा पद्धतीचं जर अभ्यास असेल तर तो मुलगा पुढे ढ होतो, तो मागं राहतो. आणि म्हणून अभ्यासात तत्पर राहा. तुमच्या आईवडिलांना सुद्धा वाटलं पाहिजे की आमचा मुलगा संत तुकाराम महाराज विद्यालयामध्ये होता, त्याचा पाया पक्का झालेला आहे आणि पुढे भविष्यामध्ये तुम्ही महान व्हावा, अशा प्रकारची मी अपेक्षा तुमच्याकडून व्यक्त करतो. या ठिकाणी तुम्हाला आणखीन दुसरी एक सूचना देतो. दररोज सकाळी लवकर उठत जा, पहाटे उठत जा. 5 वाजता उठलं पाहिजे मुलांनी. हो, शौचावून आलं, व्यायाम करायचा, व्यायाम केला पाहिजे, थोडी रनिंग केली पाहिजे, प्राणायाम केला पाहिजे रामदेव बाबाचा. कुठला तुम्हाला आधार राहत नाही. मग हो, तुमच्या जीवनामध्ये अगोदर शरीर संपत्ती बेसमेंट आहे. शरीर चांगलं ठेवा अगोदर. शरीर चांगलं असलं की मग त्या ठिकाणी आपलं मन सुद्धा खंबीर बनतं, माणूस सक्षम बनतो मनाने. आज आमचे बाळूबाबा पैलवान, तुम्हाला सांगतो 62 किलो वजन, पण संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी नाव कमवलं. आणि त्यांचा मुलगा तर भारताला सुवर्ण पदक मिळून देईल, भारताला. आणि डायरेक्ट सुवर्ण पदक मिळाल्यामुळं डायरेक्ट DYSP म्हणून त्याची आपल्या महाराष्ट्र सरकारने नेमणूक केली. लक्षात ठेवा, खेळामध्ये सुद्धा जर तुम्ही चांगली मेहनत घेतली, शरीर कमावलं, तर इकडं सुद्धा संधी तुम्हाला. हो, इकडं सुद्धा तुम्हाला चांगल्या ठिकाणी मिलिटरीमध्ये जाता येते, पोलीस खात्यात जाता येते, नवे नवे असे DYSP सुद्धा होता येते. आणि म्हणून शरीर चांगलं सांभाळा, व्यायाम करा पहाटे उठून, हो, प्राणायाम करा, निर्व्यसनी जीवन जगा. येताना आपल्या आईवडिलाचं दर्शन घेऊन या, आपल्या गुरुजनांचा आदर करा आणि दिलेला अभ्यास दररोज दररोज घरी गेल्यानंतर वाचन करा. नुसतं धिंगामस्ती करू नका, टुकारपणा करू नका. आता जर आपण टुकारपणा करायचं शिकलो, एकामेकाला नुसतं भांडण कुटाने करायचं शिकलो, तर तो मुलगा मोठा होत नाही. म्हणून माझी अशी अपेक्षा आहे, माझ्या या संत तुकाराम महाराज विद्यालयातील विद्यार्थी तुम्ही, आम्ही सांगितल्याप्रमाणे जर वाटचाल केली तर तुम्ही नक्की महान होणार. हो, तुम्ही भविष्यामध्ये शिक्षक बंधू व्हाल, प्राध्यापक बंधू व्हाल, चांगले राजकारणी व्हाल, उद्योगपती व्हाल, डॉक्टर व्हाल, कलेक्टर व्हावा, तहसीलदार व्हावा, अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी तुम्हा सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी माझे हे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो, बसतो. धन्यवाद बापू. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. तुकोबांच्या वचनाप्रमाणे त्यांचेच विचार आज आपण